आता आपण आलेलो आहे ओझरच्या गणपतीला. आज चतुर्थी आहे. ओंकार मी, आकाश आणि शिवम आहे. ते दोघं जण पुढे आहेत, आपण मागे आहेत. आपण आता फास्टमध्ये त्यांच्याजवळ जाणार आहोत. आता आपण आलो आहे ओझरच्या गणपती जवळ, हे बघू शकता. आणि आज वाटते इथलची यात्रा पण होती. मस्त की दुकानं वगैरे लागले तिथं. शेट हाय करा. हे बघू शकता आपले आकाश सर मस्त आहे की शॉपिंग करताना. किती रुपयाला आहे? किंमत सांगा सर, किती याची किंमत किती आहे? फक्त मित्रांनो 70 रुपयाला आहे. तुम्हाला घ्यायचं आहे का? हे घ्यायचंय का? तर मित्रांनो यांना घ्यायचं नाही, पण हे बिचारे उगाच त्यांचा टाइमपास करत होते. तर आता आपण हळूहळू पुढे चाललोय. तर मित्रांनो आता आम्ही लाईनला लागलेलो आहे. आता 20 मिनिटं झालेत. आता आम्ही लवकरच पोहोचणार आहोत दर्शनासाठी आतमध्ये. तर मित्रांनो आता इथं नियोजन चाललेलं आहे. इथं आपल्या मागे हार आहे, ते घ्यायचं आहे का? हो आता आपलं दर्शन झालेलं आहे. इथं बघू शकता एकदम हसीखेळीच्या वातावरणामध्ये. पण आता फोटो काढायचा टाइम झालेला आहे आपला. बोल ना, आमच्याकडे फोटो द्या. त्यांच्याकडे फोटो नाही तर तू आमचा फोटो काढ, आमचं तिघांचं. तसं काय तू काय म्हणजे याच्यात काय काळा दिसते मग काय. बघू शकता आपल्याला प्रसादाच्या रूपात लाडू भेटलेला आहे. हे बघा हे कसे मागतात. पण आपण कोणत्याची शेअर नाही करू शकत, कारण हे फळ आपलं आहे कष्टाचं. इकडे बघा आला हे बच्चा थोडा इकडे तिकडे. इथं जे गाड्या न्यू कार्स घेतात त्यांचं इथं पूजन केलं जातं इथं गणपतीच्या मंदिराजवळ. दर्शन झालेलं आहे. आता आपण चाललेलो आहे आपल्या परतीच्या मार्गाला. तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता एकदम सुंदर असं आहे ना नजारा दिसतो इथून. बघा खूप सुंदर असा. मित्रांनो आता आमचं असं वाटतं की पेट्रोल संपलंय. आम्ही सावकाश चाललेलो आहे. आता आम्हाला पहिलं जाऊन पेट्रोल पंप बघावा लागत. क्या पेट्रोल संपलं हिचं 50. तर मित्रांनो आमच्यावरती खूपच जास्त गरिबी तर नाही म्हणता येणार, पैसे आहेत पण टाकलं नव्हतं. आता आम्ही आलेलो आहे इथं ह्या हॉटेलवरती आणखी व्हेज मध्ये. आणि काय खाणार तर आता आपल्याला कळणच इथं क्वालिटी कसं काय. आणि आता आपण इथं फर्स्ट टाइम आहे होऊ शकता आपले मित्र. आणि आता आपण चाललेलो आहे इथं हॉटेल अंकित मध्ये. सगळ्यात मोठा प्रश्न असा पडला आहे की इथलचं बिल जास्त नाही पाहिजे, जरा लिमिट मध्ये आलं तर बरं होईल. तर मित्रांनो आता आम्ही ऑर्डर देत आहेत, पण आता आपण इथलचं बिल बघितलंय. इथं थोड्याशी प्राइस हाय आहे, त्यामुळं इथं थोडेसे यांचे तोंडाचे हावभाव बदललेले आहेत. बरं सांगा बघू. हां माहिती रोटी आणा. आणि काय रोटी साधीच आणा. हां काजूकरी स्वीटमध्ये ना. अरे स्वीटमध्ये रोटी किती? 4 जण ना आपण. लवकर येऊ द्या 10 मिनिटला. हे काय झालेलं आहे? तर मित्रांनो आता आपण मसाला पापड मागवलेला नाहीये. आपले दिवस सध्या खूपच जास्त गरिबीत येते. अरे तुला कळत नाही का काय? अरे ओमकार वागलास तू. मित्रांनो हे काहीतरी नवीनच बघायला भेटलंय या हॉटेलमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला प्रेफर करेन की चांगल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जात जा. ठेवलं माहिती इथे वडा नाही म्हणून
त्याच्यात काय ते यात तुम्ही बघू शकता. पुढे तो आपला कॅमेरा. हे काय हे काहीतरी वेगळंच आहे. हे चिकट आहे काहीतरी म्हणजे जर थोडस म्हणजे मसाला आहे तो असाच भाजी टाकायचं. टेस्ट एवढी पण काय खास वाटली नाही मला याच्यात काय. मित्रांनो हा आपण इथे दात घासायला ते दंतमंजन वापरत का एकदम सेम त्या टाईप मध्ये. ते कोणतं रे ते विठोबास ना एकदम ते विठोबा टुप्याची बघा एकदम त्या टाईप मध्ये. तर आपल्यासाठी आता प्लेट्स वगैरे आलेले आहेत. हे बघू शकता आपले मित्र मंडळी. आता अरे आज चुकलं रे ते सेल्फी स्टिक आणायचं ध्यानातच नाही राहिलंय. हा टिश्यू. तर मित्रांनो हे हॉटेल दिसायला खूप एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आणि खूप जास्त भारी दिसते आतमधून. आता आपल्याला कळलं नाही त्याची क्वालिटी कसं काय. जर क्वालिटी जर चांगली असली तर मी तुम्हाला नक्कीच हे हॉटेल रेफर करेन. तर मित्रांनो आता आपण ही साईड बदललेली आहे. आता इकडून शिवम भाऊ आपले एकटेच बसलेले होते. आता आपण इकडून व्हिडिओ चालू काय विषय जाऊ दे. हवस नाही करायची आई बापाने तर मग कधी करायचं. मग काय करायला तू काय कर चांगले काय हॉटेल ना. तर मित्रांनो आमचं स्वप्न आहे आता काय असं हॉटेल करायचंय. आता बघू काय होतंय. मित्रांनो हे बघू शकता आता मस्तपैकी आपल्याला भाज्या आलेल्या आहेत. आता आपण खाणार आहोत आणि तुम्हाला लगेच रिव्ह्यू सांगन. ओमकार कसं काय रिव्ह्यू. ओमकार रिव्ह्यू कसं काय. आकाश हो दादा कांदा आणा ना. अरे ती भाजी म्हणलं खाल्ली होती आपण खूप जर घेतलेली होती याच्यात. अरे ही भाजी याला घेतली होती याला मिक्स व्हेज आहे ना. लय मार लागेल चव. तर मित्रांनो तुम्हाला आपले मित्र आकाश शेट आता बिल मारणार आहे. मित्रांनो आता आम्ही इथं जेवण केलं. इथं काय एवढं खास जेवण नव्हतं. तर आता आम्ही अर्ध्या पोटावरती तुटलोय. आता आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाणार आहोत. इथं दिखाव धंदा फसाव धंदा असं काय बोलतात तसं ही गोष्ट आहे. इथं काय आमच्या जोगतं काहीच नव्हतं. त्यामुळे आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या हॉटेलला फक्त डाळ भात खाण्यासाठी म्हणजे डाळ तडका जिरा राईस. बघू आता तिथं जाऊन कशी काय टेस्ट भेटते बेटर भेटते का आत्ता भेटली तशीच कळण लवकरच. आता आपण आलेलो आहे हॉटेल नंबर 2 काय मनशांती म्हणून हॉटेल आहे. आता आपण तिथं टेस्ट ट्राय करणार आहोत कशी काय भेटते आपल्याला कळण लवकरच. आता आपण हाफ जिरा राईस घेतलेला आहे बघू शकता. आता आपलं जेवण झालेलं आहे आणि इथं आहे ना जवळपास चांगली क्वालिटी होती. इथं मनशांतीमध्ये एकदम मनाची शांती झाली आहे आपल्या. आणि आता एकदम 12 वाजले ते आपण अजून घरी नाही गेलेलो. घरून पण कॉल येतात ते सारखे कुठे गेलेत लवकर या म्हणून. तर आता आपण चालू आहेत घरी. टाइम खूप झालाय आणि थंडी पण खूप जास्त वाजते इथं आज. एकदम थंडी जास्तच वाढली. मित्रांनो आपला मित्र बघू शकता. मित्रांनो तर आता मी तुम्हाला आज खूप जास्त इम्पॉर्टंट सल्ला देणार आहे. तो असा की तुम्हाला जर एखादी मुलगी आवडत असेल तर प्लीज ती तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा. तुम्ही कधीही कोणालाही सांगू नका. तुमच्या एकदम बार सक्का मित्र जरी असला ना सक्का त्याला सुद्धा नाही. आणि जर तुम्ही त्याला चुकून का होईना सांगितली तर समजायचं तुमचं मोडलं. ते कधीच तुम्हाला सपोर्ट करणार म्हणजे सपोर्ट करणार सगळ्या गोष्टींनी पण तुमचं एकतर जुळत आलेलं असतं किंवा तुम्ही एकदम स्टार्ट केलेलं असतं. त्यांचा एकच प्रश्न असतोय की काय चांगली नाही तिथे काय संस्कार चांगले नाही काय लवकर एका नादी लागतो आपलं करिअर बघायचं असे एकदम प्रश्न चालले. त्यामुळे मी तुम्हाला एक सुंदर अशी लाईट.
तर मित्रांनो इथं बघू शकता इथं पोलिसांनी आम्हाला एवढ्या रात्र कुठं भेटलाय तुम्ही असं विचारलं आम्हाला. आम्ही सांगितलं त्यांना योजना गेलो होतो आम्ही. मग तिथं नेमकी योगायोगाने आपली ओळख जबरदस्त आहे. आपलं ते मित्र भेटला त्याला म्हणलं कोणाला मित्र ओळखलं त्याने वेळच्यात लगेच. हा म्हणला काय नाही आपलाच वर्ग आहे लगेच सोडला आम्हाला. त्यामुळे आमचे मित्र खूप महत्वाचे आहेत. कृपा करून मित्र बनवा. चला तर आता आम्ही पोहोचतोय लगेच 10 मिनिटात घरी. तर तुम्ही हे बघू शकता कडाला झोपण्यावरून इथं भांडणं चाललेली आहेत. लय हालाकीचे दिवस आहे तिथे. तुम्ही आता भांडणं एन्जॉय करा फक्त. ओनली एन्जॉय. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. अरे देवा इकडे ओम करणे हर मानले जा. अरे ओम मारले. अरे मग 4 लाख आके एवढं भारी काम लागायचं जिंकलं बघा. बच्चे शांत गाडी दाब दे. 2 रोट्या खाल्ल्या. 2 रोट्या. तिकडे सोडून द्या तिकडे. मित्रांनो तुला म्हणजे ना वाचन गेलाय का नाही पण आवाज काय येते रातचा कुम 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 दे माय सोडून त्याच्यापेक्षा 21 नाही का असं पडा. तुम्ही तिकडल्या खोलीत जावा. मोबाईलचं लॉक खोलल्यावरून भांडणं चालू आहेत. मी तुम्हाला सायचिंग का हा बोल. सांग मग बॉटली दुकान लावडा लावायची वेळ येतं. बायकोचा विषय व्हिडिओ असली असले व्हिडिओ काय व्हायरल झालो मग